तब्बल 650 वेळा थिएटरमध्ये रिलीज झालेला सिनेमा तुम्हाला माहिती आहे? सनम तेरी कसम, जब वी मेट यांसारखे रिलीज मूवीज तुम्ही पाहिलेत ना? हे झाले दोनदा किंवा फार तर फार तीनदा रिलीज झालेले सिनेमे. पण कधी एखादी रिजनल फिल्म 650 वेळा रिलीज झालेली ऐकलंय का? हा होता 90च्या दशकातील कन्नड सिनेमा 1995चा ओम, जो अजूनही क्रेजमध्ये आहे. डायरेक्टर उपेंद्र यांनी बँगलोरच्या अंडरवर्ल्डवर एक रिअल आणि रॉ स्टोरी बनवली. ही कथा पुरुषी नावाच्या एका खऱ्या गँगस्टरवरून इन्स्पायर होती. तशी ही अगदीच रॉ आणि रिअलिस्टिक स्टोरी आहे. याची गंमत म्हणजे यात डायरेक्टरनी कॅमिओसाठी खरे गँगस्टर घेतले होते. याचं अजून एक सिक्रेट म्हणजे यात शिवराज कुमार हे मूळ कास्टच नव्हते. आधी गोविंद कुमार यांना विचारलं गेलं, पण कथा ऐकून डॉक्टर राजकुमार यांनी स्वतःला प्रोड्युसर बनवून त्यांच्या मुलाला हिरो बनवलं. DC गोविशंकर यांच्या कॅमेऱ्याने सिनेमाला हळूवर पण प्रभावी असा येल्लो टोन दिला. सिनेमा तयार झाल्यानंतर 70 लाखाच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने प्री रिलीजमध्येच 2 कोटी कमावले होते. आजपर्यंत भारतीय सिनेमात पहिल्यांदा 650 पेक्षा जास्त वेळा थिएटरमध्ये रिलीज झालेला हा सिनेमा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा आहे. 2015 मध्ये हा DTS सह रिमास्टर झाला आणि त्याचे सॅटेलाइट राईट्स तब्बल 10 कोटींना विकले गेले. काय मग, कशी वाटली ही माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चंद्रकोर फिल्म्सला फॉलो करायला विसरू नका.